कधी तुमच्या सोबत असं झालंय का, की तुम्ही रात्री झोपायचा प्रयत्न करताय, पण तुमच्या डोक्यात एकच कन्व्हर्सेशन किंवा एकच भांडण पुन्हा-पुन्हा रिपीट मोडवरती चाललंय? तुम्ही तासनतास किंवा कधी-कधी पूर्ण दिवस त्या एका भांडण्याचा प्रत्येक क्षण पुन्हा जगत असता. तुम्हीच त्याचे विटनेस असता, तुम्हीच त्याचे जज असता, तुम्हीच त्याचे वकील पण असता. आपण काय बोलू शकलो असतो किंवा आपण काय वेगळं करू शकलो असतो? तुम्ही ह्याचा सतत विचार करत असता आणि प्रत्येक वेळी ती सेम गोष्ट डोक्यात आल्यावरती फक्त तुम्हाला थकवा जाणवतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं, की ह्यामध्ये तुमच्या डोक्यात चाललेली जी रील आहे, त्याच्यामध्ये तुमचा दोष नाहीये तर? आणि जर तुम्हाला सायकॉलॉजी, सबकॉन्शियस माइंड आणि इमोशनल हीलिंग सारखे टॉपिक्स समजून घ्यायला आवडत असतील, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण दर आठवड्याला असेच प्रॅक्टिकल व्हिडिओज मी घेऊन येत असते. तर चला आता समजून घेऊया, की हा मेंटल ट्रॅप नेमका कसा तयार होतो. तर तुम्ही खूप जास्त सेन्सिटिव्ह आहात किंवा तुम्ही लेट गो नाही करू शकत, सोडून नाही देऊ शकत. हा ह्याचा साइन नाहीये. पण हा एक मेंटल ट्रॅप आहे, ज्यात तुम्ही अडकलात आहात. कारण तुमचं जे मन आहे, ते एका निगेटिव्ह गोष्टीला चिटकून बसलेलं असतं आणि ह्याचा डायरेक्टर कोण आहे माहिती का? तुमचा सगळ्यात मोठा क्रिटिक, टीकाकार, तुमचा स्वतःचा आतला आवाज. तुम्ही अडकलेत आहात कारण तुमचं मन तुमच्या इगोला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही अशी लढाई आहे जी आधीच संपलेली असते, पण तरी लढली जाते. तर आता आपण समजून घेऊया, की हा जो इनर क्रिटिक आहे, त्याचा ट्रॅप कसा असतो आणि तो एक्सपिरियन्स कसा असतो. कारण हा एक प्रकारचा अटॅक आहे तुमच्यावरती आणि ह्या गोष्टीची तुम्हाला सगळ्यात जास्त लाज वाटते. तुम्ही एम्बॅरस झालेल्या असता. तुमच्या कदाचित पोटात गोळा येतो किंवा तुमच्या जॉमध्ये, तुमच्या जबड्यामध्ये एक टाईटनेस येते आणि तुम्हाला ती जाणवते पण. म्हणजे ज्यावेळेला ती पर्टिक्युलर इन्सिडेंट किंवा जेव्हा ती घटना घडलेली असते, त्यावेळेला तुम्हाला जे एक्सपिरियन्स झालेलं असतं, ते तुम्हाला पुन्हा-पुन्हा जाणवतं. कारण तुमचं जे मन आहे, ते फक्त ती गोष्ट आठवत नाहीये, पण तुमच्या जजमेंटवर पण तो एक चिन्ह उभं करतो. आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या लूपमध्ये अडकता, जिथे तुम्ही स्वतःला दोष देता, हा जो चक्र आहे ना विचारांचा, तो तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देतो आणि तुम्ही खूप डिमोटिव्हेटेड फील करता. हे घडतं ह्यासाठी कारण आपली जी सगळ्यात मोठी भीती असते, ती असते आपल्या आयडेंटिटीला असलेल्या धोक्याची. कदाचित तुमच्या पार्टनर सोबत जे झालेलं भांडण असेल किंवा तुमच्या बॉस बरोबर झालेलं एक डिफिकल्ट कन्व्हर्सेशन असू शकतो किंवा तुमच्या मित्राने एखादी अशी कमेंट केली, की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलंय, की "अरे, त्याने मला इग्नोर केलं." ह्याला तुमची नर्व्हस सिस्टम, तुमचं ब्रेन, तुमच्या आयडेंटिटीवरती झालेला अटॅक. तुमचा इनर क्रिटिक म्हणजे तुमच्या डोक्यातला तो छोटासा आवाज असतो ना, तो तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती टीका करायला सुरुवात करतो. तो ॲक्टिव्ह होतो. त्याचं काम हे असतं, की तुम्ही तीच चूक पुन्हा रिपीट करू नये. जेणेकरून तुम्हाला पुन्हा जाऊन, पुन्हा तोच अपमान, तोच इन्सल्ट, तोच रिजेक्शन पुन्हा फेस करावा लागू नये. पण हे करण्यासाठी तो एक खूप स्ट्रिक्ट टीचर बनतो आणि तुमचे जे अनसक्सेसफुल जे क्षण आहेत, ते पुन्हा-पुन्हा तुम्हाला दाखवतो. जेणेकरून तुम्ही ते विसरलात नाही पाहिजे. त्याला असं वाटतं, की जर त्याने तुम्हाला पुरेशी पनिशमेंट दिली, तर तुम्ही परत कधी तीच चूक करणार नाही किंवा त्या सिच्युएशनमध्ये पुन्हा जाणार नाही. तुमचा ब्रेन, तुमची नर्व्हस सिस्टम ह्या रिप्लेमध्ये अडकते. ह्याचं मेन कारण आहे ते म्हणजे निगेटिव्ह बायस. आपला ब्रेन नॅचरली जे चांगले एक्सपिरियन्सेस किंवा जे अनुभव असतात, त्यापेक्षा जे वाईट एक्सपिरियन्सेस असतात त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. आणि ही एक खूप जुनी सर्व्हायव्हल टूल आहे. म्हणजे एका बाजूला जर एक सुंदर फुलांची बाग आहे आणि एका बाजूला एक वाघ आहे जो माणसांना खातो. तर तुम्हाला त्या सुंदर फुलांची बागेपेक्षा पण तो माणसाला खाणारा जो वाघ आहे ना, तो लक्षात राहणार. कारण एखादा जो न सुटलेला जो प्रॉब्लेम असतो, तो तुमच्या ब्रेनसाठी एक खूप पॉवरफुल निगेटिव्ह मॅग्नेट सारखा असतो आणि त्यामुळेच आपण ह्याला म्हणतो निगेटिव्ह बायस. कारण कितीही चांगल्या गोष्टी घडत असल्या, तरी पण त्या वाईट गोष्टींचंच इम्पोर्टन्स जास्त असतं किंवा त्याच्याकडेच जास्त लक्ष दिलं जातं आणि म्हणूनच
तुमचा जो इनर क्रिटिक आहे, तो त्या घटनेचा, त्या इव्हेंटचा यूज करून एक स्टोरी बनवतो, की मी एक अनसक्सेसफुल व्यक्ती आहे. मला रिस्पेक्ट मिळत नाही किंवा मी नेहमीच चुकीचं बोलतो आणि हे तुमच्या आयडेंटिटीसाठी खूप जास्त डेंजरस असतं आणि त्यामुळेच तुमच्या मनाचं पूर्ण लक्ष त्याच्यावरतीच असतं आणि त्याला असं वाटतं, की अरे, हे काम खूप इम्पोर्टंट आहे, हे काम खूप अर्जंट आहे. त्यामुळे ह्या निगेटिव्ह गोष्टीला सपोर्ट करणारे एव्हिडन्स शोधण्याचं काम तुमचं मन करत असतं आणि त्यामुळे हे रिप्ले पुन्हा-पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये होत राहतं. आता इथपर्यंत ऐकल्यावरती मला एक गोष्ट कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमचा इनर क्रिटिक तुम्हाला सगळ्यात जास्त काय सांगतो? मी पुरेसा नाहीये, मी नेहमीच चूक करत असतो किंवा अजून काही? तुमचा एक्सपिरियन्स वाचायला मला नक्की आवडेल. तर आज मी तुम्हाला एक खूप इम्पोर्टंट गोष्ट सांगते. तुम्ही आतापर्यंत जे पण काही करत आलात, तुमचे विचार तुम्ही दाबून ठेवले असाल किंवा तुम्ही पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न केला असाल, असू दे म्हणून झोपून गेलात असाल, ह्या सगळ्यात एक गोष्ट कॉमन आहे. तुम्ही लढताय. तुम्ही त्या आवाजाशी लढताय, त्या विचारांशी लढताय, त्या आठवणींशी लढताय आणि त्या लढाईची सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का? तुम्ही ज्याच्याशी लढताय ना, तो तुमच्याच ब्रेनचा एक पार्ट आहे. म्हणजे तुम्हीच तुमच्या एका पार्टला हरवायचा प्रयत्न करताय आणि मग तो भाग कन्फ्यूज होतो. तो घाबरलेला असतो. पण तो तुमचाच आहे. बरोबर ना? म्हणूनच मी आज तुम्हाला एक खूप वेगळी गोष्ट सांगणार आहे. आणि मला माहिती आहे, की कदाचित तुम्हाला हे पहिल्यांदा ऐकून खूप जास्त विचित्र वाटेल. आणि ती आहे, ही लढाई थांबवा आणि त्याला भेटा. हो, तो आवाज जो तुमच्या डोक्यात बसलाय ना, तो काही रँडम आवाज नाहीये. ती एक व्यक्ती आहे. एक डायरेक्टर आहे. ज्याने तुमच्या आयुष्याची पूर्ण स्क्रिप्ट लिहिलेली असते आणि तो ती स्क्रिप्ट रिप्लेवरती लावून बसलेला असतो. तुम्ही तो बंद जरी करायचा प्रयत्न केला ना, तरी तो करता येत नाहीये. कारण रिमोट तर त्याच्याच हातात असतो. तर आज म्हणून मी तुम्हाला 3 स्टेप्स सांगणार आहे. पण हे जे 3 स्टेप्स आहेत, ते पॉझिटिव्ह राहा किंवा तुमचे विचार बाजूला ठेवा असे नाहीयेत. हे स्टेप्स एका नवीन नात्याची सुरुवात आहे. एका नव्या भेटीची सुरुवात आहे. एका नवीन क्रॉस एक्झामिनेशनची आहे आणि सगळ्यात इम्पोर्टंट एका नवीन स्क्रिप्टची आहे. तर स्टेप 1 मीट युअर डायरेक्टर. तर ह्याच्या स्टेप 1 मध्ये आहे तुमच्या डायरेक्टरला आपण नेहमी असं ऐकतो, जास्त विचार करू नको किंवा त्या विचारांना जरा बाजूला ठेव. पण आज मी तुम्हाला उलट सांगणार आहे. त्यांना थांबवू नका. त्यांच्या अजून जास्त जवळ जा. कारण तो आवाज जो तुमच्या डोक्यात रात्री 11 वाजता सुरू होतो ना, "तू तसं का बोललास? ते लोक काय विचार करत असतील? तू नेहमीच असा गडबड का करतोस?" हा आवाज रँडम नाहीये. हा एक कॅरेक्टर आहे. हा एक डिरेक्टर आहे. आणि हा डिरेक्टर कोण आहे माहितीये का? म्हणजे त्याचा चेहरा, त्याचा आवाज, त्याची स्टाईल हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याचदा हा डिरेक्टर म्हणजे तुमच्या आयुष्यातला 2-3 लोकांचं कॉम्बिनेशन असतं. ती कदाचित तुमच्या शाळेतली एखादी स्ट्रिक्ट टीचर असू शकते किंवा तुमचा एकदम परफेक्शनिस्ट जो बॉस आहे तो पण असू शकतो किंवा तुमचा एखादा नातेवाईक असू शकतो, ज्याने कंपॅरिझन केलेली असते किंवा तुमच्या आई-वडिलांपैकी कोणीतरी ज्यांनी कधी तुम्हाला म्हटलंच नसेल, "आय एम व्हेरी प्राउड ऑफ यू." आणि या सगळ्यांचा एक कॉकटेल म्हणजे तो तुमचा डायरेक्टर. तर तुमचा पहिला स्टेप आहे त्याला ओळखणं. त्याचं नाव काय आहे? त्याचा आवाज कसा आहे? तो खूप जास्त स्ट्रिक्ट आहे का? किंवा तो एकदम थंड स्वभावाचा आहे का? किंवा ती व्यक्ती तुमच्याबद्दल खूप डिसअपॉइंटेड आहे का? तो आवाज कधी बोलायला सुरुवात होतो? तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा? की जेव्हा एखादी गोष्ट नीट करत नाही तेव्हा? हे ऑब्झर्व्ह करा. पण हे तुम्हाला ऑब्झर्व्ह करताना तुम्ही लांबून त्याला ऑब्झर्व्ह नाही करू शकत. तुम्हाला त्याच्या जवळ जावं लागेल. जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटताय. कारण एकदा का तो कोणीतरी झाला, की तो फक्त एक ओपिनियन बनतो आणि त्या ओपिनियनला आपण चॅलेंज करू शकतो. तर आता स्टेप 2 क्रॉस एक्झामाइन द डायरेक्टर. तर ह्या स्टेपमध्ये तुमच्या डायरेक्टरला प्रश्न विचारा, क्वेशन करा. आता हा डायरेक्टर जे पण बोलतोय, त्याला आपण कधीच प्रश्न विचारत नाही.
आपण ते फक्त ऐकतो आणि त्यावरती विश्वास ठेवतो. त्याला आपण खरं मानतो. पण विचार करा, कोर्टमध्ये एक विटनेस ज्यावेळेला येतो, त्यावेळेला समोरचा लॉयर त्याला क्रॉस एक्झामिनेशन करतो. तुला कसं माहिती? ह्याचा पुरावा काय? तू नक्की बघितलंयस का? हेच तुम्हाला पण करायचं आहे. ज्यावेळेला तुमचा डिरेक्टर म्हणतो, "तू नेहमीच गडबड करतोस." त्याला प्रश्न विचारा, "नेहमी? मागच्या आठवड्यातली ती मीटिंग चांगली गेली नव्हती का? त्या दिवशी मी काही चांगलं बोललो नव्हतो का? नेहमी म्हणजे नक्की किती वेळा?" प्रश्न विचारा. किंवा कदाचित तुमचा डिरेक्टर म्हणतो, "तुला ना कोणी सिरियसली घेत नाही." पुन्हा डिरेक्टरला प्रश्न विचारा, "खरंच असं होतं का? त्या दिवशी ती व्यक्ती माझा सल्ला घेण्यासाठी, माझा ॲडव्हाइस घेण्यासाठी आले होते. त्याचं काय?" किंवा तुमचा जर डिरेक्टर बोलतोय, "तू काहीच करू शकत नाहीयेस." पुन्हा प्रश्न विचारा, "काहीच म्हणजे काय? एकही गोष्ट नाही केली का मी आजपर्यंत? आज सकाळी मी एक छोटासा डिसिजन घेतला. तो काहीच नाहीये का?" हे पूर्णपणे क्रॉस एक्झामिनेशनचा पार्ट आहे. तुम्हाला तुमच्या डिरेक्टरला खोटं नाही पाडायचंय. त्याला दाखवायचं आहे, की त्याची जी स्क्रिप्ट आहे, ती ॲब्सोल्यूट सत्य नाहीये. ती बायस्ड आहे. ती त्याने खूप वाढवून, खूप मोठी करून तुम्हाला सांगितलेली आहे. जी त्यांनी खूप वर्षांपूर्वी लिहिलेली असते आणि तीच स्क्रिप्ट तो आजही रिप्ले करतोय. आता स्टेप 3, रिराइट द स्क्रिप्ट. आणि ही स्टेप सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहे. नंतर बरेच लोक इथेच थांबतात. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते. कारण तुम्ही जुन्या स्क्रिप्टला तर चॅलेंज केलंय. पण नवीन स्क्रिप्ट कोणती आहे? ती अजून माहितीच नाहीये. ती जागा जर तुम्ही रिकामी ठेवली, एम्प्टी ठेवली, तर डिरेक्टर परत येऊन तीच जुनी स्क्रिप्ट पुन्हा चालू करणार आणि तुम्हाला ती जागा भरायची आहे एका नवीन स्क्रिप्टने. तर म्हणून एक कागद आणि एक पेन घ्या. एका साइडला डिरेक्टर असं लिहा आणि दुसऱ्या साइडला लिहा न्यू स्क्रिप्ट. पण लक्षात ठेवा, की ह्या न्यू स्क्रिप्टच्या कॉलममध्ये तुम्ही कुठेही पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहिणार नाही आहात. त्याच्यामध्ये जे सत्य आहे, जे हॉनेस्ट आहे, जे तुमच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला माहिती पडलंय, तेच लिहायचं. जसं की तुमच्या डिरेक्टरच्या स्क्रिप्टमध्ये तुम्ही लिहिलंय, "तू नेहमी गडबड करतोस. तू नेहमी मेस करतोस." तर तुमच्या न्यू स्क्रिप्टच्या कॉलममध्ये तुम्ही लिहू शकता, "मी त्या दिवशी गडबड केली, पण मी त्यातून शिकलो आणि मी ह्या वेळेला खूप चांगलं ती सिच्युएशन हँडल केली." किंवा जर तुमच्या डिरेक्टरच्या स्क्रिप्टच्या कॉलममध्ये असं लिहिलेलं असेल, "तुला कोणी पण सिरियसली घेत नाही." तर तुमच्या न्यू स्क्रिप्टच्या कॉलममध्ये तुम्ही लिहू शकता, "जो माझा जेन्युइनली ऐकतो, तो माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. बाकीच्यांचं ओपिनियन माझ्यासाठी नाही मॅटर करत." आणि ते सत्य नाहीये. किंवा तुमच्या डिरेक्टरच्या कॉलममध्ये जर तुम्ही असं लिहिलेलं असेल, की "तू काहीच करू शकत नाहीयेस." तर तुमच्या न्यू स्क्रिप्टच्या कॉलममध्ये तुम्ही असं लिहू शकता, "मी आज एक छोटासा डिसिजन घेतला. त्याच्यावरती मी ॲक्शन घेतली. उद्या दुसरा डिसिजन घेईन आणि असं एक-एक करत, एक-एक स्टेप मी पुढे जाणार आहे." आणि आता ही जी नवीन स्क्रिप्ट तुम्ही जी लिहिलेली आहे आता, ती रोज 3 वेळा वाचायची. जसं आपण डॉक्टरांचं औषध घेतो ना, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, अगदी तसंच. आणि त्याला बिलकुल जज करू नका, की "अरे, हे ना खरं वाटत नाहीये." असा विचार नका करू. फक्त वाचा. कारण ही फक्त एक लॉजिकल एक्सरसाइज नाहीये. तर ही एक न्यूरोप्लास्टिसिटीची एक्सरसाइज आहे. तुम्ही तुमच्या ब्रेनला एक न्यू आयडेंटिटी स्टेटमेंट देत आहात आणि तुमचा जो ब्रेन आहे, तो रेपिटेशनने शिकतो. फक्त सत्य बघून किंवा फॅक्ट्स बघून नाही. कदाचित पहिले 3 दिवस ही स्क्रिप्ट तुम्हाला कंप्लीटली खोटी वाटेल. पुढचे 3 दिवस खूप जास्त अनकम्फर्टेबल पण वाटेल. पण 10 दिवसांनी तुमच्या ब्रेनमध्ये ती नवीन स्क्रिप्ट इंटरनलाइज होते. त्याची सुरुवात होते. तुमच्या ब्रेनने ही नवीन स्क्रिप्ट बाय हार्ट करायला सुरुवात केलेली असेल आणि एक दिवस तो डिरेक्टर परत येऊन जुनी स्क्रिप्ट बोलतो. आणि तुम्हाला आपोआप नवीन लाईन आठवेल आणि तो दिवस म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने स्क्रिप्ट रिराईट केलेली असेल. जर तुमच्या डोक्यातला तो आवाज जो प्रत्येक वाईट इव्हेंट पुन्हा पुन्हा रिप्ले करून तुम्हाला थकवतोय, तो काही बायोलॉजिकल ग्लिच नाहीये.
तो तुमचा इनर क्रिटिक आहे, जो तुम्हाला वाचवण्याचा एक चुकीचा प्रयत्न करतोय, ज्याला तुमच्या ब्रेनच्या नॅचरल निगेटिव्ह बायसने ॲक्चुअली वाढवलेलं आहे. आणि ही एक मेंटल हॅबिट आहे. ही एक स्टोरी आहे, ज्यात तुम्ही कंप्लीटली ट्रॅप्ड आहात. जेव्हा तुम्ही हे सगळं समजून घेता, त्यावेळेला तुम्ही ॲक्चुअली स्वतःशी लढणं बंद करता आणि तुमच्या डोक्यामध्ये जो रिप्ले होतोय, त्याला तुम्ही पर्सनल लेव्हलवरती मी अनसक्सेसफुल आहे म्हणून बघत नाही, तर तो एक सिग्नल म्हणून बघू लागता. पण हे 3 स्टेप्स केल्यानंतर त्या स्टोरीला तुम्ही चॅलेंज करू शकता आणि पुढे काय करायचं आहे, हे कॉन्शियसली ठरवून पुढे जाऊ शकता. तर आता वेळ आलेली आहे तुमच्यामधला डिरेक्टरची जी खुर्ची आहे, ती परत घेण्याची. तो जो इनर क्रिटिक आहे, त्याला चॅलेंज करायची आणि तुमचा जो पास्ट आहे, जो तुम्ही बदलू शकत नाहीये, त्यातून तुमच्या प्रेझेंटकडे लक्ष देण्याची. कारण तुमच्या प्रेझेंटवर तुमचा कंट्रोल आहे आणि मग तुम्ही तुमच्या लाईफची स्क्रिप्ट पुन्हा लिहू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. तुमचा नर्व्हस सिस्टम कसा तुमच्या ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणी एकच पॅटर्न रिपीट करतो. का ऑफिसमधला स्ट्रेस घरी येतो आणि घरातल्या टेन्शनमुळे ऑफिसमध्ये परफॉर्म करणं डिफिकल्ट होतं. एकच वायरिंग, पण 2 वेगवेगळे प्रॉब्लेम्स. त्यामागचं सायन्स आपण पुढच्या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात असाल, तर हे स्पष्ट आहे, की तुम्ही ह्या चक्रातून कायमचे बाहेर पडण्यासाठी तयार आहात. आता मला कमेंट्समध्ये 2 गोष्टी नक्की सांगा. तुमचा डिरेक्टर तुम्हाला सगळ्यात जास्त काय सांगतो? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 3 स्टेप्समधून तुम्ही आजपासून कोणती स्टेप सुरू करणार आहात? मी तुमचे कमेंट्स नक्की वाचेन. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत वन ऑन वन जर काम करायचं असेल, तर बुकिंग लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपले क्लॅरिटी कॉल्स आणि कोचिंग सेशन्स हे ऑनलाईन घेतले जातात आणि हे 3 भाषांमध्ये अवेलेबल आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्लिश. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.